मित्रांनो, बावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण सातारा कोडोली या ठिकाणी आलो आणि श्री अष्टकर आबा यांचा हा गोटा आहे. या गोट्यावर आलोय मित्रांनो. बघा, या ठिकाणी आलोय, बरोबर ना? चढवायची कुठे काय हाय जागा आहे वाटतं. हाय 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 काय चढवा ही जागा त्यांना सांगितलं असतं तरी सोडली असती त्यांना. बैल बी येतोय त्यांच्याकडे. आय 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 बघा 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 लका 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 डाली मांदाळे आहेत. आय आय मित्रांनो, हा पळाव बैल आहे आणि तो एक आहे, तरी आपण जाणून घेऊच. दांड्या नियोजन आहे तो पळाव आहे का काय? आणि तो होय हाय ठेवायच जागा नाही की माहिती आहे डालीच. लागा लागा आपण आता पहिल्यांदा एवढ्या डाली बघितली. हा हा काय नियोजन, एक नंबरच. जायला आम्ही कधी बघितलं नाही असलं नियोजन. एक नंबर. बघा मित्रांनो कसं नियोजन आहे गुरांचं, हाय का? एक से एक गाई. मग आलं की त्यांच्याशी चर्चा करूच आपण. पहिल्यापासून तुमच्याकडे पळाव बैल आहेत का? ह्याच्या अगोदर आपल्याकडे होऊन गेलेली बैल कुठली कुठली? हा आमचा पहिला मोठा बैल पळतो. तुमचं बावधनचं 2 मैदान 1 नंबर केलं होतं आम्ही. तर मालक आहेत, अतिशय सुंदर आणि चांगलं नियोजन असं त्यांचं केलेलं आहे. तर आता आपण सध्या धावून बघतोय आणि बक्षीस पाहिले आपण किंवा गोटा पाहिला. अतिशय कडक नियोजन ह्या डोंगराच्या कुशीत कोडोलीमध्ये त्यांचं हे गोटा आहे. त्या ठिकाणी आपण आता आहे आणि मालक आहेत, त्यांच्याशी थोडासा परिचय करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तर आपलं परिचय आपल्या चॅनल बावधन खिलारला करून द्या. माझं नाव श्याम आष्टेकर, श्याम आबा आष्टेकर, कोडून सातारा. बरं, आता आपलं पहिलं पाचवड मध्ये व्यापार होता बैलांचा. आता त्यानंतर आता तुम्ही याच्या खिलार गायांच्याकडे वळलाय. तरी बी एक नाद म्हणून ही 2 चांगली जातीवंत देखणी सुंदर एक पळाव आहे. दोन्ही पळाव आहेत ना? तर चांगली बैल तुम्ही सांभाळल्यात, अतिशय मोठं माप आहे. आता हा बैल आपला पळाव आहे का कामाला चालू आहे? पळाव बैल म्हणजे माझा बैल लकी आहे. हा लकी, हा सातारचा लकी शेत म्हणून. बर 30 वर्ष झाले मी नाद. आता ह्याच्या अगोदर माझ्याकडे सोन्या, त्याच्यानंतर राहिना आणि हा 3 बैल. आता हा चालू लकी आणि हा आता दुसरा झालाय सोन्या. बरं बैल आहेत. बरं, आता ही जी पारितोषिक आम्ही बघितली डाली वगैरे, तर आता हा जुना नाद दिसतोय. आता आम्ही बऱ्याच डाली बघितल्या की जवळजवळ 10-20 वर्षापूर्वीच्या काय. हा, तर आता हा बैल आपण घरचा आहे का कसं विकत घेतला? हा आजच फोन घेतलेला होता. बरं. तेव्हापासून आपल्याकडे आता 7 वर्ष 7 वय आहे त्याचं. आपण घेऊन 5-5.5 वर्ष झाली. 5 वर्ष. बरं, आता कुठं कुठं एक नंबर केलाय किंवा कायम तो? सगळं नाही आता सांगू शकत. पण बरोबर आता ते बघा त्या झाली आहे ती. हा जवळजवळ आतापर्यंत 30 एक 1 नंबर केलाय हा. आणि 2 नंबर 3 नंबर असं सारखं चालूच असते ते. बरं, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुमचं नाव लौकिक ह्या बैलाने केलंय. जोड हम्म. मैदान. बरं, आता आपल्याकडं पहिल्या काळात वडिलांच्या काळात बैल होऊन गेलेली, त्यातली 1-2 बैल अशी सांगा की बाबा त्या बैलांच्या आज हा बैल पळतो किंवा कामाला नाही तुमच्याकडे, म्हणजे आता बैल पळतोय त्या काळातला बी एखादा बैल सांगा आम्हाला पळल्याला. ती बैल कसं झालं, आमच्या वडिलांच्या काळात गावाला होती उल्हास आणि लाडक्या म्हणून. बर, आमची चांगली जाड बैल आहे, ह्याच्यापेक्षा पण मोठी बैल होती शेतीला चालायला. शेती कामासाठी. हा, शेती कामासाठी. बरं, आता मग वडिलांच्या नंतर तुम्ही हा व्यवसाय वाढवला चांगल्या पद्धतीने. आजोबांचा झुंजूचा बैल होता. बर त्यानंतर आम्हाला छंदच आहे शेजारी जनावराचा पहिल्यापासून. बर. माझ्याकडे शेजारीच बैल असतात, मैसूरी बैल नसते. मग आता गायांचं ही नियोजन कर. ह्या इथं गोटा किती सालीपासून तुम्ही आला इकडे? गोठा इथं बघा 2014 पासून होय. आता दररोजच्या उलाढ आली चालूच असते. चालूच असते.
बरं आता हे सकाळचं नियोजन कसं असतं गोट्याचं, की बाबा आता कामगार आहेत किंवा त्यांच्याकडून काम करून घे. 5-5:30ला गोट्याचं काम चालू होते. हम्म. पहिल्यांदा शेण भरून मग गोटा स्वच्छ करून मग रकीत घेऊन त्यानंतर धारा आणि मग वैर चारा चालूच असतो हा होते. 10 वाजेपर्यंत चालतो, तिथून 4 वाजेपर्यंत आराम राहतो. आता चालू झालं बघा काम. आता ह्या बैलाचं म्हटलं तर हा लय मोठा आहे. पळाव क्षेत्रामध्ये सर्वात मोठा बैल म्हणलं तर हाच असेल. हा चालेल. आणि एवढं त्याचं शरीर तुम्ही चांगलं तंदुरुस्त किंवा त्याची निगा चांगल्या पद्धती ठेवली आहे. तर काय काय नियोजन असतं त्याला, राब कधी असतो काय, थोडस आपलं शरीर क्षेत्रातलं सांगा आम्हाला. शर्यती क्षेत्रातलं म्हणाल तर त्याच्या मानाने त्यात सगळं रेग्युलर चालणं व्यायाम येतच असतोय मी. पण पहिरा कसा ठरतो तुमचा, नियोजन कोण करतं पहिऱ्याचं? नियोजन आमचं ते पांढरंग शेला पहिलवान एक्सचे आणि चंदू ड्रायव्हर जळगावचे 2 जण करतात. बरं, असं नियोजन असतं. चाल, तर आता आपल्याला चांगलीच माहिती मालकांना सांगितली, बैलाबद्दल सांगितलं की बाबा कुठल्या खांदी पळतो काय, दोन्ही दोन्ही खांदी पळतो. बाहेर दोन्ही चारी साईड पडतो. आता ह्या 2 महिन्यात कुठं गुलाल घेतलेला काय सांगाल थोडं? झालाय दादा आता सलग 5 अड्डा बैलानं गुलाल केला. आता एक अड्डा मार खाल्ला पेडगावला, गट काढला, सेमीला कडन लागेल, पाऊस पण पडला आणि काय पडावली नाही. आता बैल 5 महिने आजारी होता, त्यानंतर काढल्यापासून 1-2 नंबर मध्ये. आता दोन्ही बसराला 1 नंबर केला, ओळीला 2 नंबर केला, त्याच्यावर रेणुकर ऑप्शनला 3 नंबर केला. त्याच्यावर तसं कंटिन्यू 5 अड्डा गुलाला तसं आहे. घरच्या गाड्याने आमचे 2 नंबर केला. आता ह्याचं वय काय आहे साधारण? आता दात लावला म्हणजे साधारण 2.5 वर्षाचा आहे. बरं, आता आपण त्याला फेर वगैरे टाकतोय, पळतोय कसं काय? आता पावसामुळे जरा 8 दिवस बैल बांधून आहे, तर चालूच असते मैदान. म्हणजे तेव्हा बी पळतोय? तर आता 15 गुलाल झाले ते. 15 गुलाल झाला. बैलाचं नाव काय एकदा सांगा? सोन्या. मित्रांनो, अशा पद्धतीने बघताय की जागा नाही ठेवा एवढी त्यांच्या बैलांना किंवा त्यांची अख्खी पिढी गेली ह्या क्षेत्रात, पळाव क्षेत्रात. आणि आतापर्यंत आम्ही बी पहिल्यांदाच आलोय अशा धावणी की पारितोषिक बघून आम्हाला बी आश्चर्यचकित झालं की कुठं लावावी तर कुठं ठेवावीत, अशी एवढ्या ह्या ढाली त्यांच्या बैलांना कमावलेल्या आहेत. बघा, बरेच अशा ढाली बैलांना कमवून दिलेल्या आहेत त्यांना. पण ही बघताना बराच संघर्ष आहे की ही आता आम्ही एका क्षणात आलो, बघितलं, आम्हाला आवडलं की बाबा उठलो की लगेच वासरू घेतले आणि तयार झालंय. किंवा हा संघर्ष खूप दिवसाचा आहे आणि ही जी केलंय त्यांनी ती एका दिवसात उभं राहिलेलं नाही मित्रांनो. त्यांना वारसा बी आहे, शेती बी आहे, सर्व नियोजन आहे एक नंबर. आता ही पारितोषिक बाबा भैरवनाथ यात्रेनिमित्त बघताय ढालीच एक ढाली. तर अशा पद्धतीनं त्यांची इकी आहे आणि चांगल्या बॉन्डिंग आहे त्यांच्या सर्वात भावाभावात. आणि हे जे उभं केलंय त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीचं मित्रांनो. ते आज गोटा बघितलेलं भारी समाधान वाटलं. डोंगराच्या कडेला असं नियोजन आहे त्यांचं. गायांचा व्यापार आहे त्यांचा, पहिला बैलांचा होता. आता घासाचं नियोजन काय, आता तुम्ही सांगितलं फोन केला एक आता मुरघास आहे, गव्हाचं बिस्काट आहे, होय. ऊस आहे, कडपा आहे, ती काय केली हो. आणि वलं काय? ऊस आहे आता चालू. आता त्याला फोन लावला, गाडी लागतात. मग आता आपल्याकडं कधी गुरं वाढतात, कधी जास्त असतात, कधी कमी असतात. मग खायचं कसं नियोजन असतं? जास्त कमी चारा भरला जातो कसं काय? नाही ती रेग्युलर आमचं 3-4 दिवशी 2 टन वैरण येते होय. आणि बाकीचे मग स्वतः चाराची साठवणूक करून ठेवलेला. गव्हाचं बुसकाट आणलेला आहे, पॅक हरियाणावालं पॅक बॉडी असं पॅकेज मधलं. परत मुरघास आहे, तूर बुसकाट आहे, कडब्याची गंज लावलेली. पहिली पाचवड मध्ये दावून तुमची असायची, तर कुठं असायची काय? ते आज वडील आमच्या आजारी पडल्यानंतर मग जरा वडिलांना त्रास झाला होता, तिथून बंद केला व्यापार बैलाचा. आजोबांपासून बैलांचा मोठा व्यापार होता. 28-30 बैल कायम असायचा. बरं, आता पाचवड मध्ये कधी असं ज्यावेळेस ही भरायचं चॅम्पियन स्पर्धा किंवा प्रदर्शन भरायचं, त्यावेळेस एखाद्या बैलांनी चॅम्पियन पद घेतलेलं काय आठवतं? त्याने औंध मध्ये घेतलं होतं. होय. कुठला बैल होता त्यावेळेस? शिल्या म्हणून बैल होता आमच्या. कुठनं आणलेला काय? तो खाली आणलेला खरचुंडीच्या खाली. दाती कसा होता काय? साधा ते होता, जुळीक मध्ये. चौसा साधा. बरं, त्यावेळेस पांढऱ्या बैलांना लय मार्केट असायचं, आता कोशा बैलांना लय मार्केट. ती कशामुळं
त्यावेळेस कोसा बैल एका अंगला कडला कुठंतरी बांधलेला असायचा. नाही कसं आहे तसं नाही विषय काय माणसाच्या बघण्याचा दृष्टिकोनवर नाही. होय. नाही पण बघा तरी बी आता पांढरं आता कोसळ्या बैलाची पैदास जास्त प्रमाणात धरली जाते त्याचं कारण काय असतं? वास्त्र पाळत्यात म्हणून का बैलगाडीचं मार्केट आले? पळामुळेच. होय. हा, कसं होतं पांढरा बैल जास्त करून आता हे पांढरा बैल हा थोडा खराब बसला जातो काय होतं त्याच्यामुळे माणसाची ती डोक्यातली समजूत तसा बदल नाही मला तर काय वाटत क्वेश्चन पांढऱ्या बैला. आता ह्या बैलाची जात कुठली ती धनगरी खिलार मध्ये येतो मग तरी बी पांढरा आहे बैल आता अंडीला असून जुळलाय. पांढरा बैल आवडतो आता बघा, माझी दोन्ही पण पांढरी. हो दोन्ही बी पांढरी. कसं आहे प्रत्येकाच्या निवडीनुसार आहे. कुणाला मैसूरी आवडतो, कुणाला काळाच पाहिजे, कुणाला कोसाच पाहिजे, असा नाही विषय काय बाकीचा. तर बहुधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. मित्रांनो अशा पद्धतीनं आज आपण एका नवीन दावणी भेट दिली. त्याचं कारण म्हणजे आपण गाई घ्यायला आलोय आणि हा त्यांचा गोठ आहे आणि पाऊस अतिशय पडतोय. चिखलात गाडी रवती काय मला बी शंका येते. पण आता आपण आलेलो आहे, पाऊस यंदा झालाय मित्रांनो आणि सर्वांना काळजी घ्या पावसाळ्यात ह्या का तर अजून 2-3 दिवस पाऊस सांगितला आहे. ही आजची एवढीच मुलाखत आहे मित्रांनो. इथं कुठलं तरी काहीतरी कॅम्प दिसतोय आणि त्यांनी शेळी पालन बी खाली केलंय चांगल्या पद्धतीचं. ती काय आपल्याला काय माहिती नाही पण नको जायला, पाऊस लई छत्री नाही काय नाही. आता वाय जरा लय भारी नियोजन आहे.